काही माणसे इतिहास वाचतात, काही इतिहासातून शिकतात, तर काही स्वतः वेगळा इतिहास निर्माण करतात. स्टुडंट मूव्हमेंट ते राज्याच्या पक्षीय पटलावर उमटवलेला ठसा, विधान परिषद आमदार, विधान परिषद विरोधी पक्षनेता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री ते राज्यसभेचे खासदार, हा चढता राजकीय आलेख असलेले देशातील संयमी आणि तेजस्वी नेतृत्व म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील कुणकवण गावचे सुपुत्र विनोद विजया श्रीधर तावडे होय. शनिवार दिनांक 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील लालबागमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात विनोदजींचा जन्म झाला. वडील म्हाडामध्ये नोकरीला, तर आई त्यावेळची जुनी मॅट्रिक असलेली सुशिक्षित गृहिणी. कुणकवणमधील आपले तावडे कुटुंबीय आणि वैभववाडी तालुक्यातील सांगोळवाडी गावात आजोळ असलेल्या रावराणे कुटुंबियांचे आणि त्यातही विशेषतः आजी आनंदीबाई रावराणे यांच्या समृद्ध सुसंस्कारात विनोदजींचे बालपण फुलले. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या विनोदजींच्या डोळ्यात होती असामान्य अशी मोठी स्वप्ने. लालबागसारख्या गिरणगावात वाढलेले विनोदजी मुंबईच्या गल्ल्यांमध्ये संघर्षाची अक्षरे गिरवत होते. जन्मतः सोन्याचा चमचा मिळाला नसला तरी जीवनाने त्यांना जिद्दीची तलवार दिली होती. साठे कॉलेजमधील शिक्षणानंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी तावडे यांची पावले वळली ती पुण्याच्या दिशेने. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठात त्यांनी केवळ अभियांत्रिकीची पदवीच घेतली नाही, तर स्वतःतील नेतृत्वाची मशालसुद्धा पेटवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू प्यालेल्या आणि राष्ट्रप्रेम उरात ओतप्रोत भरलेल्या तावडे यांनी कॉलेज जीवनातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून स्टुडंट मूव्हमेंटचे काम सुरू केले. तब्बल 15 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय राहून तरुणांच्या स्वप्नांना त्यांनी आवाज दिला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अक्षरशः रान उठवले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विनोदजींसाठी केवळ संघटनाच नव्हती, तर त्यांच्या नेतृत्वाला आकार देणारी ती प्रयोगशाळा ठरली. तरुण तडफदार व्यक्तिमत्व, प्रचंड संघटन कौशल्य, समोरच्याला आपलेसे करण्याची मॅग्नेटिक पॉवर, प्रभावी वक्तृत्व आणि अभ्यासपूर्ण निर्णायक भूमिका यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने तावडेंवरती विश्वास टाकला आणि 1995 नंतर त्यांचा राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग अधिक व्यापक झाला. भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, मुंबई भाजपा अध्यक्ष, 13 वर्षे विधान परिषद आमदार, 5 वर्षे विधानसभा आमदार तथा 5 वर्ष कॅबिनेट मंत्री अशी चढती जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी विनोद तावडेंवरती सोपवली. अलीकडेच आपण राज्य मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात सर्व मंत्री आपल्या नावात आपल्या आईचाही उल्लेख करताना पाहिले. पण याची खरी सुरुवात विनोदजींनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताना केली होती. मी विनोद श्रीधर विजया तावडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. उच्च तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक, क्रीडा, अल्पसंख्याक खात्यांचा यशस्वी कारभार कॅबिनेट मंत्री म्हणून विनोदजींनी त्या काळी सांभाळला. अल्पसंख्याक घटक विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्यांनी 2 कोटींचा भरीव असा निधी दिला होता. शिक्षण मंत्री म्हणून विनोदजींनी घेतलेल्या निर्णयांचा दाखला आजही प्रशासनात दिला जातो.
शिक्षक भरतीमध्ये जिथे वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराच्या सावल्या होत्या, तिथे तावडे यांच्या माध्यमातून पारदर्शकतेचा सूर्य उगवला होता. राज्याच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन शिक्षक भरती शिक्षण मंत्री असलेल्या विनोद तावडे यांनी केली होती. ना शिफारस ना कुठला वशिला, फक्त गुणवत्ता, दर्जा आणि पात्रताधारकांना थेट नोकरी मिळाली आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटला. शालेय शिक्षण मंत्री असताना विद्यार्थीहित नजरेसमोर ठेवून विनोदजींनी महत्त्वाचा निर्णय घेतला. SSC बोर्डाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वी वर्गाचे प्रवेश सुरू होण्याआधीच परीक्षेचा सेकंड अटेम्प्ट देण्याचा धोरणात्मक निर्णय विनोदजींनी शिक्षण मंत्री म्हणून लागू केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता ते 10वी उत्तीर्ण होऊ शकले. विनोदजींनी घेतलेला हा निर्णय महाराष्ट्र राज्यात आजही सुरू आहे. यातूनच विनोदजींच्या प्रगल्भ निर्णय क्षमतेची कल्पना येते. विचारांचे पाईक आणि शिल्पकार असलेल्या तावडे यांनीच भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आपल्या महाराष्ट्रात महाबळेश्वर नजीक भिलार गावात निर्माण केले. पुस्तकांचे गाव ही संकल्पना तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजींचीच. यातून वाचन संस्कृतीला एक नवा आयाम मिळाला. राजकारणात आधुनिकतेची सांगड घालणे म्हणजे काय ते विनोदजींकडूनच शिकावे. ऑगमेंटेड रियालिटी होलोग्राफिक टेक्नॉलॉजी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचा प्रभावी वापर करून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट बोरिवली येथील म्युझियममध्ये तावडे यांनी जनतेसमोर खुला केला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहते घर असलेल्या राजगृहाला स्वतः भेट देऊन ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करणे हा अनमोल ठेवा भारताच्या मालकीचा व्हावा, यासाठी राजगृह महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून खरेदी करणे हे ऐतिहासिक काम शिक्षण मंत्रिपदाच्या कार्यकाळात विनोदजींच्या पुढाकारातून साध्य झाले आहे. भारतीय जनता पार्टीचा हार्डकोर कार्यकर्ता असलेल्या विनोदजींची 2020 सालानंतर भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिका अत्यंत महत्त्वाची अशी ठरली आहे. पक्षाने राष्ट्रीय सचिव आणि त्यानंतर राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी विनोद तावडे यांच्या खांद्यावर सोपवली आणि राष्ट्रीय राजकारणात आपल्या नेतृत्व गुणांची छाप विनोदजींनी पाडली. निवडणुकीच्या रणांगणात विजय मिळवायचा असेल तर सेनापती शूर, अभ्यासू आणि रणनीतिकार असणे नितांत गरजेचे असते. बिहार, हरियाणा, राजस्थान, केरळ, चंदीगड या महत्त्वाच्या राज्यातील सार्वत्रिक निवडणुकींची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून विनोदजींनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवला आहे. बिहार राज्यामध्ये तर विनोदजींच्याच नेतृत्वाखाली विधानसभा स्थानिक प्रदेश भाजपाने लढवली आणि विनोदजींच्या कुशल संघटन कौशल्याने एक हाती जिंकली सुद्धा. म्हणूनच विश्वगुरू असलेले आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या प्रमुख विश्वासू नेत्यांमध्ये आज घडीला विनोदजींचे नाव आघाडीवर आहे. राजकारणात अत्यंत सक्रिय असणारे विनोदजी तेवढेच कुटुंबवत्सल देखील आहेत. सर्व भावंडे आणि तावडेंचे सर्व कुटुंबीय एका धाग्यात गुंफलेले आहेत. महाराणा प्रताप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनोदजींनी स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणप्रेमी असलेल्या आजोळच्या आपल्या स्वर्गीय आजी आनंदीबाई रावराणे यांच्या नावाने वैभवडी शहरात सिनियर कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थिनींना आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली केली आहेत. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात भरारी घेताना विनोदजींचे लक्ष आपले मूळ गाव कुणकवनच्या विकासाकडे नेहमीच असते. आपले वडील कैलासवासी श्रीधर तावडे यांच्या स्मरणार्थ ग्रामविकास संस्थेची स्थापना करून त्याद्वारे कुणकवण गावच्या सर्वांगीण विकासासाठी विनोदजी झटत आहेत. अगदी दुर्गम आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कुणकवण गावात लगतच्या कोर्ले सातांडी धरणातून शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा विनोदजींनी सुरू केला. त्यातून गावातील 15 एकर जमीन ओलिताखाली आली. कुणकवण गावातील शेकडो शेतकरी पारंपरिक शेतीसह आधुनिक नगदी उत्पादन घेऊन शेतीतूनच आता आर्थिक स्वावलंबी बनत आहेत. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात कुणकवण गावात वाडी तेथे रस्ता या योजनेतून सर्व वाडी वस्त्या पक्क्या डांबरी रस्त्याने विनोदजींनी जोडल्या. आपलं मूळ गाव म्हणून कुणकवण गावाबद्दल आणि कुणकवण वासियांसाठी विनोदजींच्या हृदयात नेहमीच हळवा आणि आपुलकीचा कोपरा असतो. आमचं विनोद गावात दिल्याच्या नंतर आमका सगळ्यांका विचारल्याशिवाय, आमची चौकशी केल्याशिवाय जात नाही. आपुलकीन विचारणार आणि चौकशी करणार. आमचे गाववाले शेजारी आहेत, आम्ही त्यांना साहेब म्हणून म्हणत नाही, विनोद तावडेच म्हणत आहोत. आमच्यासाठी रस्ते, पाणी,
व्यवस्थित आमचा अगदी सुविधा चांगली केलेली आहे. नंदनवन आमच्या कुणकवण गावात केलेला आहे. गावात आल्यावरती आमदार खासदार व मंत्री असले तरी ते गावात आल्यावरती गावातील लोकांशी प्रेमाने व घरगुती संबंधाप्रमाणे राहतात. गावातील लोकांशी मिळून मिसळून प्रेमाने राहतात, वागतात आणि एकमेकाशी मिळून मिसळून एकमेकाच्या खांद्यावरती हात ठेवूनसुद्धा संबंध ठेवून राहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातही विनोदजींचे विशेष असे योगदान आहे. मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या चौपदरीकरण कामासाठी विनोदजींनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हक्काने वेळोवेळी शब्द टाकला आणि सन्माननीय गडकरींनी देखील तावडेंचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. पण एवढं सगळं मिळूनही विनोदजींच्या चेहऱ्यावर तसूभर सुद्धा अहंकार नाही. कारण संघर्ष माणसाला मोठं बनवतो आणि संस्कार त्याला जमिनीवर राहायला शिकवतात. आज महाराष्ट्रात जेव्हा आईचं नाव अभिमानानं घेतलं जातं तेव्हा त्या परंपरेमागे उभं असलेलं एक व्यक्तिमत्व दिसतं. एक नेता, एक संघटक, एक शिक्षणप्रेमी, एक दूरदृष्टी असलेला विचारवंत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातेला मान देणारा एक सुसंस्कारी सुपुत्र. राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात सुद्धा, पण काही नावं काळाच्या कपाळावर कोरली जातात. विनोद तावडे हे त्यापैकीच एक नाव. कारण हा प्रवास फक्त एका नेत्याचा नाही तर विचार, संस्कार आणि परिवर्तनाच्या जिद्दीचा आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा संघर्ष, शिक्षण, आधुनिकता आणि मातृत्वाचा सन्मान यांचा उल्लेख होईल तेव्हा इतिहासाच्या पानावर एक नाव कायम तेजाने झळकत राहील. ते नाव म्हणजे विनोद विजया श्रीधर तावडे. विनोदजींच्या दैदिप्यमान कर्तृत्वामुळे आज कुणकवण गावाचे नाव सबंध हिंदुस्थानात आदराने घेतले जाते. राज्यसभा खासदार बनलेल्या आपल्या लाडक्या सुपुत्राचा कुणकवणवासीय आज हृदय सत्कार करत आहेत. मी विनोद विजया श्रीधर तावडे राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. विनोदजींच्या भावी वाटचालीस मनोमन शुभेच्छा. प्रस्तुती समस्त कुणकवण ग्रामस्थ.